मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ता योजनेच्या सदस्यपदी अनिल भिसे यांची निवड झाल्याबद्दल सत्कार। राज्यातील भाजपा महायुती शासनाने नव्याने सुरू केलेल्या मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ता योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी लातूर ग्रामीणचे आमदार रमेश अप्पा कराड यांच्या अध्यक्षतेखाली लातूर ग्रामीण विधानसभा क्षेत्राची समिती गठीत करण्यात आली आहे। या समितीत विविध विभागातील अधिकाऱ्यांसह 5 शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे। या यादीत सदस्य म्हणून अनिल भिसे यांचा समावेश करण्यात आला आहे। अनिल भिसे यांची या समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल कामखेडा जिल्हा परिषद सर्कलच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी रेणापूर पंचायत समितीचे उपसभापती शरद दरेकर, अजित पाटील, राज जाधव, दीपक पवार, नवनाथ माने, रवींद्र नागरगोजे, महादेव माने, अमर माने व कामखेडा जिल्हा परिषद मतदार संघातील मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। राजमंत्री न्यूज साठी सुधाकर फुले, लातूर। सर्वप्रथम मी लातूर ग्रामीणचे लोकप्रिय आमदार आमचे नेते रमेश अप्पा कराड साहेबांनी ह्या समितीवर मला सदस्य म्हणून काम करण्याची संधी दिली, त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो। आणि यापुढील काळामध्ये लातूर ग्रामीण विधानसभा क्षेत्रामध्ये मुख्यतः रेणापूर तालुक्यातून गावोगावची जी अडलेली नडलेली जी शेत रस्त्याची कामे आहेत, अर्धवट कामे आहेत, अडवलेली कामे आहेत, ते प्राधान्याने त्या समितीच्या माध्यमातून आपण ते काम पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करू। आणि येत्या 2 वर्षात आदरणीय रमेश अप्पा कराड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ते पूर्ण कामे आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू, अशी मी या प्रसंगी ग्वाही देतो। आता आमच्याकडे जे प्रस्ताव प्राप्त झाले, प्रत्येक गावात 5, 6, 7 रस्ते असे प्रलंबित आहेत। ज्या ठिकाणी शेतकऱ्याचा अंतर्गत वाद असेल किंवा तो रस्ता झालेला नाही किंवा कुठल्याही योजनेत बसत नाही, त्या रस्त्याला नंबर नसल्यामुळे हे दुसऱ्या कुठल्याही योजनेत बसत नाहीत। आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी ही जी योजना शेतकऱ्यासाठी काढली, त्याचं कारण प्रामुख्याने हे आहे की कुठल्याही ज्या शेत रस्ता पानंद रस्त्याला नंबर नाही, अशा रस्त्यावर शेतकऱ्याच्या सुलभ शेतकऱ्यांसाठी तातडीने कामं करता यावीत व शेतकऱ्याच्या अडचणी दूर व्हाव्यात म्हणून ही योजना काढलेली आहे। त्या निमित्तानं जास्तीत जास्त जेवढे रस्ते आपल्याला घेता येतील त्या माध्यमातून तेवढे आम्ही घेण्याचा प्रयत्न करू।